नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा पनीर बटर मसाला. आजकाल पनीर लहान थोर सर्वांनाच आवडते. पनीर बटर मसाला करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा पाव पनीर, कांदे, तेजपान, आले आणि लसूण, 5-6 काजू, वेलदोडे, मिरे, लवंग, त्याचप्रमाणे क्रीम, कोथिंबीर, टोमॅटो आणि पनीर बटर मसाला. त्याचप्रमाणे बटर, लाल तिखट, काळा मसाला, धने पावडर, जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि मीठ. कांदे आधी उभे पातळ बारीक चिरून घ्यावेत. नंतर ते ताव्यावर बटर टाकून भाजण्यास सुरुवात करावी. हल्ली घरात पनीर लहान मोठ्या सर्वांनाच आवडते. हॉटेलमध्ये तर पनीरचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात. त्यातील सर्वांना आवडणारा पनीर बटर मसाला आज आपण बनवणार आहोत. आता आपले कांदे चांगले लाल झालेले आहेत. आता त्यात टोमॅटो टाकून ते सुद्धा चांगले भाजून घेऊ. कांदे टोमॅटो चांगले भाजून घेतल्यामुळे त्यांच्यातील उग्रपणा कमी होतो व भाजीला चवही चांगली येते. आता आपले टोमॅटो सुद्धा लाल झालेले आहेत. कांदे आणि टोमॅटो लाल झाल्यावर आपण वेलदोडे, मिरे, लवंग, काजू टाकून परत एकदा चांगले परतवून घेऊ. नंतर त्यात जिरे, आले आणि लसूण टाकून थोडे परतवून घेऊ. मसाला पूर्ण गार झाल्यावर आपण तो मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊ. एका पॅनमध्ये बटर टाकून ते तापल्यावर आपण तयार केलेला कांद्या टोमॅटोची पेस्ट चांगली परतवून घेऊ. कांद्या टोमॅटोची पेस्ट बऱ्याच वेळेपर्यंत परतत राहावी.
चांगली परतवून झाल्यावर त्यात लाल तिखट, काळा मसाला, धने पावडर, हळद टाकून चांगले परतवून घ्यावे. नंतर तेजपान टाकून थोडा पनीर बटर मसालाही टाकावा. हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत सारखा परतत राहावा. मसाला चांगला लाल झाला की त्यात थोडे क्रीमही घालावे. मसाल्याला तेल सुटले की पनीरचे तुकडे टाकून परत परतवून घ्यावे. पनीर परतवून झाले की त्यात थोडी साखर व चवीप्रमाणे मीठही घालावे. साखरेमुळे पनीरच्या भाजीला लाल रंग येतो. नंतर त्यात थोडे पाणी घालावे व चवीपुरता मीठही घालावे. सर्वात शेवटी कोथिंबीर घालावी व भाजी 5 ते 10 मिनिट चांगली शिजू द्यावी. आता आपला पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. तो आपण आता एका भांड्यात काढून घेऊ. कसा वाटला हा पनीर बटर मसाला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.